नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 4 नोव्हेंबर 2025 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी बघूया काल विचारलेला खास प्रश्न, आणि तो प्रश्न आहे, भारताचे उपराष्ट्रपती श्री CP राधाकृष्णन यांनी आपला पहिला अधिकृत दौरा कोणत्या राज्यात केला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C म्हणजेच केरळ। भारताचे उपराष्ट्रपती श्री CP राधाकृष्णन यांनी केरळ राज्याचा पहिला अधिकृत दौरा केला आहे। ते कोल्लम येथील फातिमा माता नॅशनल कॉलेजच्या डायमंड जुबली सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील आणि फेडरेशन ऑफ इंडियन कॉयर एक्सपोर्ट्स असोसिएशनच्या सदस्यांशी संवाद साधतील। तसेच ते थिरुवनंतपुरम येथील श्री चित्र तिरुनाल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी यालाही भेट देतील। आता सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या प्रश्नांना, आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतीय स्टेट बँकेने आपला पहिला सुवर्ण व्यवहार कुठे केला? तर प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज। भारतीय स्टेट बँकेने इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंजवर स्पेशल कॅटेगरी क्लायंट म्हणून आपला पहिला सुवर्ण व्यवहार पूर्ण केला आहे। या पावलामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील ज्वेलर्स आणि बुलियन डीलर्स यांना अधिक पारदर्शकता, सुलभता आणि किफायतशीर व्यवहाराची संधी उपलब्ध होईल। या उपक्रमामुळे गिफ्ट सिटीचा जागतिक वित्तीय केंद्र म्हणून दर्जा अधिक मजबूत होईल आणि भारताच्या बुलियन परिसंस्थेच्या आधुनिकीकरणाला चालना मिळेल। प्रश्न दुसरा आहे, शेन्झोऊ 21 मोहिमेद्वारे अंतराळात पाठवलेल्या सर्वात तरुण चीनी अंतराळवीराचे नाव काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, वू फेई। चीनच्या शेन्झोऊ 21 मोहिमेचे प्रक्षेपण जिवक्वान केंद्राहून करण्यात आले। या मोहिमेद्वारे 3 अंतराळवीर, त्यामध्ये 32 वर्षीय वू फेई हिचाही समावेश आहे, जी चीनची सर्वात तरुण अंतराळवीर आहे। यांना तियानगोंग अंतराळ स्थानकाकडे पाठवण्यात आले। ही तियानगोंग अंतराळ स्थानकावरील 7वी मानवी मोहीम आहे। या मोहिमेद्वारे शेन्झोऊ 20च्या दलाची जागा घेण्यात आली असून त्या दलाने कक्षेत 6 महिने घालवले होते। पहिल्यांदाच या मोहिमेसोबत 4 काळ्या उंदरांना पृथ्वीच्या नीच कक्षेत प्रजनन प्रयोगांसाठी पाठवण्यात आले आहे। प्रश्न तिसरा आहे, त्रिशूल युद्धाभ्यास कोणत्या भागांमध्ये पार पडणार आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक A, राजस्थान, गुजरात आणि उत्तर अरबी समुद्र। भारतीय नौदल त्रिसेवा युद्धाभ्यास त्रिशूलचे नेतृत्व करणार आहे, ज्यामध्ये भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेना यांचा सहभाग असेल। हा युद्धाभ्यास राजस्थान, गुजरात आणि उत्तर अरबी समुद्र या भागांमध्ये होणार आहे। या युद्धाभ्यासाचा उद्देश तिन्ही सेनेतील परस्पर सहकार्य क्षमता, संयुक्तता आणि नेटवर्क एकत्रीकरण वाढवणे हा आहे। तसेच कोस्ट गार्ड आणि सीमा शुल्क सुरक्षा दल सारख्या इतर सुरक्षा संस्थांनाही या सरावामध्ये सामील केले जाईल। या युद्धाभ्यासात बहुविभागीय कारवाया, गुप्तचर देखरेख आणि टेहळणी, इलेक्ट्रॉनिक युद्ध आणि सायबर युद्ध यावर विशेष भर दिला जाणार आहे। या सरावामध्ये INS जलाश्रा, लँडिंग क्राफ्ट युनिट्स आणि भारतीय वायुसेनेची सहाय्यक साधने सहभागी असतील। चौथा प्रश्न आहे, 4 नोव्हेंबर 2025 रोजी महालेख नियंत्रक म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, विश्वजित सहाय। श्री विश्वजित सहाय IDAS 1990 बॅच यांनी 1 नोव्हेंबर 2025 रोजी महालेख नियंत्रक म्हणजेच कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंट्स म्हणून पदभार स्वीकारला। त्यांना संरक्षण वित्त क्षेत्रातील 3 वर्षाहून अधिक अनुभव आहे। ते सेंट स्टीफन कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत। त्यांनी यापूर्वी विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अतिरिक्त सचिव आणि आर्थिक सल्लागार तसेच संरक्षण मंत्रालयातील वित्त व्यवस्थापक म्हणून काम पाहिले आहे। त्यांनी संरक्षण लेखा विभागातील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या असून भारताचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावरही केले आहे। पाचवा प्रश्न आहे, केरळच्या वाचनालय चळवळीच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय परिषद कुठे आयोजित करण्यात आली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, तिरुअनंतपुरम।
2 ते 3 नोव्हेंबर 2025 या कालावधीत कनाकाकुनु पॅलेस तिरुअनंतपुरम येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत केरळच्या वाचनालय चळवळीच्या 80व्या वर्धापन दिनाचा उत्सव साजरा करण्यात आला। या परिषदेचे आयोजन PN पनिक्कर फाउंडेशन यांनी केले होते। या परिषदेमध्ये जागतिक तज्ज्ञ, ग्रंथपाल आणि धोरणकर्ते एकत्र आले होते, ज्यांनी ज्ञानवृद्धी आणि वाचन संस्कृतीच्या प्रोत्साहनावर चर्चा केली। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी या प्रसंगी ग्रंथालयांना ज्ञानाची मंदिरे असे संबोधले आणि डिजिटल साक्षरता, चिकित्सक, विचार व दिशाभूल विरोधी जनजागृती यासाठी ग्रंथालयाचे महत्त्व अधोरेखित केले। 6वा प्रश्न, टांझानियामध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कोण पुन्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्या? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय B, सामिया सुलुहू हसन। टांझानियाच्या निवडणूक आयोगाने राष्ट्राध्यक्ष सामिया सुलुहू हसन यांची पुनर्निवड जाहीर केली असून त्यांनी 97.66% मत मिळवून पुन्हा 5 वर्षाच्या कालावधीसाठी सत्तेवर पुनरागमन केले आहे। मतदानाचा टक्का 87% इतका नोंदवला गेला। या निवडणुकीनंतर मुख्य विरोधी नेत्यांना निवडणुकीतून वगळल्याच्या आरोपांमुळे हिंसक निदर्शने झाली। अनेक ठिकाणी आगजनी आणि पोलिसांशी चकमकी झाल्याच्या घटना घडल्या। विरोधकांनी शेकडो लोकांच्या मृत्यूचा दावा केला असला तरी संयुक्त राष्ट्रसंघाने किमान 10 मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे। 7वा प्रश्न आहे, निवेशक शिबिर कोणत्या 2 संस्थांनी संयुक्तपणे आयोजित केले? तर 7व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक B, IEPFA आणि SEBI। गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण प्राधिकरण म्हणजेच IEPFA आणि भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ म्हणजेच SEBI यांनी संयुक्तपणे निवेशक शिबिरचे आयोजन अमृतसर येथे केले। या उपक्रमाचा उद्देश गुंतवणूकदारांना एकाच ठिकाणी सुलभ सेवा देऊन व न वसूल झालेले लाभांश, शेअर्स आणि KYC अद्ययावत प्रक्रियेसाठी सहाय्य उपलब्ध करून देणे हा होता। या शिबिरातून 223हून अधिक गुंतवणूकदारांना थेट रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंट्सकडे प्रवेश आणि त्वरित दाव्यांसाठी मदत मिळाली। गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण प्राधिकरण हे भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्य करते। पुढला प्रश्न आहे, आयोवा विद्यापीठातील संशोधकांनी कोणत्या प्रथिनाची नवीन रचना शोधली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, RAD52। आयोवा विद्यापीठातील संशोधकांनी DNA दुरुस्ती प्रथिन RAD52ची एक अनपेक्षित रचना शोधून काढली आहे, जे BRCA12 सारख्या DNA दुरुस्ती कमतरता असलेल्या कर्करोग पेशींमध्ये जीवन टिकवण्यासाठी महत्त्वाचे आहे। RAD52चे अवरोधक म्हणजेच इन्हिबिटर्स विशिष्टपणे कर्करोग पेशी नष्ट करू शकतात आणि किरणोत्सर्ग म्हणजेच रेडिएशन आणि रासायनिक उपचारांमुळे म्हणजेच किमोथेरपी होणारी परिणामकारकता कमी करू शकतात। हे औषध PARP अवरोधकांप्रमाणे कार्य करते, परंतु त्याद्वारे उपचारांवरील प्रतिकारशक्ती समस्याही दूर होऊ शकते। पुढला प्रश्न आहे, भारतीय नौदलाच्या मटेरियल विभागाचे 40वे प्रमुख म्हणून कोणी कार्यभार स्वीकारला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, व्हाईस ॲडमिरल B शिवकुमार। व्हाईस ॲडमिरल B शिवकुमार यांनी 1 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय नौदलाच्या मटेरियल विभागाचे 40वे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला। त्यांनी व्हाईस ॲडमिरल किरण देशमुख यांची जागा घेतली। ते राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी असून IIT चेन्नई येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे। 38 वर्षांहून अधिक सेवा काळात त्यांनी नौदल तंत्रज्ञान, युद्धनौका निर्मिती आणि संपादन या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय नेतृत्व दाखवले आहे। यापूर्वी त्यांनी व्हिजाग येथील DG नोवल प्रोजेक्ट्स म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती। आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, पुरातत्वज्ञांनी कोणत्या ठिकाणी कांस्ययुगीन मंदिर शोधले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, फैलाका बेटावर। पुरातत्वज्ञांनी कुवेतमधील फैलाका बेटावर सुमारे इसवी सन पूर्व 2000च्या सुमारास बांधलेले कांस्ययुगीन मंदिर शोधून काढले आहे, जे दिलमुन संस्कृतीशी संबंधित मानले जाते। दिलमुन ही मेसोपोटामिया आणि सिंधू संस्कृती यामधील एक प्रमुख व्यापार केंद्र होती आणि ती इसवी सन पूर्व 3200 ते 1600 या काळात बहारीन आणि फैलाका बेटावर फुलली होती। तांबे, मोती आणि विलासी वस्तूंच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेली ही संस्कृती
इसवी सन पूर्व 1600 नंतर हळूहळू क्षीण झाली आणि नंतर ती मेसोपोटेमियन आणि पर्शियन साम्राज्यांमध्ये विलीन झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आजचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आता बघूया तुमच्यासाठीचा खास प्रश्न, जो आहे BISचे महानिर्देशक म्हणून 1 नोव्हेंबर 2025 रोजी कोणाची नियुक्ती झाली? तर नियुक्ती संबंधित हा प्रश्न आहे, ज्याचं योग्य उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. धन्यवाद.